मोडकळीस आलेलं डेली नीड्सचं दुकान, मोडलेला विजेचा खांब आणि कोसळलेली कॉन्क्रीटची भिंत। 8 तारखेला मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कारने थेट दुकानाला धडक दिली। कारमधून दारू आणि बिअरच्या बाटल्याही सापडल्या। दत्तप्रसन्न विचोरे यांचं जवळपास 2 लाखांचं नुकसान झालं। विचोरे पहाटे 4 वाजता तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले। आता या मग या असं सांगून पोलिसांनी अखेर जी भाषा वापरली ते ऐकून विचोरेही थक्क झाले। मी दिवसातून आतापर्यंत मी 3दा पोलीस स्टेशनमध्ये गेलेला आहे, पण कंप्लेंट अजूनपर्यंत घेतली नाहीये त्यांनी। पोलिसांचं म्हणणं आहे की हे रस्त्यावर दुकान आहे, अशा घटना होतच राहतील, तुम्ही बाहेरच्या बाहेर हे सेटिंग करून टाका। एबीपी माझा या प्रकरणाचं वार्तांकन करत असल्याचं समजल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले। बाजूच्या हॉटेलमधून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आणि प्रसार माध्यमांना सीसीटीव्ही फुटेज न देण्याची ताकीदही दिली। आधीच 4 वेळा पोलीस स्टेशनला जाऊन आलेल्या विचोरे यांना पुन्हा पोलिसांनी बोलवलं। आता ते त्यांचं म्हणणं आहे की आता तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही थांबलो असं त्यांनी माझ्यावर ब्लेम केला, पण आता ते तुमचं एबीपी वगैरेचं हे पाऊल सपोर्ट पाहून आता ते FIR दर्ज करायच्या मागे लागले आहे। आता अपघातापासून काही पावलांवर असलेल्या सोनेगाव पोलिसांनी तब्बल 17 तासांनी अज्ञात वाहन चालकांविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला। पाटील नावाच्या व्यावसायिकाची इनोव्हा त्याचा ड्रायव्हर चालवत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र पोलीस दारू पिऊन कार चालवणाऱ्या त्या युवकांवर इतके मेहरबान का आणि तक्रार घेऊन येणाऱ्यांसोबत पोलीसच सेटलमेंटची भाषा करत असतील तर मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात कायदा सुव्यवस्थेची स्थिती काय असेल याचा विचार न केलेलाच बरा। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।